मंडळी, आपण आकाशात ज्या चांदण्या आणि तारे बघतोय त्यातील काही तारे हजारो वर्षापूर्वीच नष्ट झाले आहेत। ते आज आपल्याला अवकाशात असल्याचा भास होत आहे। हो, हे 100% खरं आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर यामागे प्रकाश आणि अंतराचा खेळ आहे। तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। तर आपण सामान्यपणे रात्रीच्या वेळी आकाशात सुमारे 3000 ते 9000 तारे पाहू शकतो। हे सर्व तारे आपल्याच आकाशगंगेतील आहे आणि ते आपल्यापासून साधारण 1000 ते 5000 प्रकाश वर्ष दूर अंतरावर आहे। आता अनेक लोकांना असं वाटतं की संध्याकाळी अंधार पडल्या पडल्या आपल्याला ताऱ्यांचा प्रकाश लगेच दिसायला लागतो, पण विज्ञानाचा नियम वेगळा सांगतो की प्रकाशाला सुद्धा प्रवास करायला वेळ लागतो। आता तुम्ही म्हणाल की मग अंधार पडल्यावर चांदण्या लगेच कशा काय चमकतात, तर याचं साधं उत्तर असं आहे की अंतराळातून ताऱ्यांचा प्रकाश लाखो वर्षापासून आपल्या पृथ्वीपर्यंत येत आहे। दिवसा सूर्याच्या प्रचंड उजेडामुळे आपल्याला या चांदण्या दिसत नाही, पण संध्याकाळी तोच प्रकाश आपल्याला दिसायला लागतो। जर एखादा तारा 5000 प्रकाश वर्ष दूर असेल आणि तो समजा 1000 वर्षापूर्वी नष्ट झाला असेल, तर त्याचा तो नष्ट झाल्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला अजून 4000 वर्षे लागतील। तोपर्यंत तो तारा आपल्याला आकाशात तसाच चमकताना दिसेल। त्यामुळे आजच्या घडीला तिथे काय चालू आहे हे पाहण्याची कोणती दुर्बीण आज मानवाकडे नाही। विशेष म्हणजे खगोलशास्त्रज्ञांनी आकाशात असे काही महाकाय तारे शोधले आहे जे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि ते कधी फुटू शकतात। आता यामध्ये बेटलजूस हा आकाशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रचंड मोठा लाल तारा आहे। हा आपल्यापासून सुमारे 640 प्रकाश वर्ष दूर आहे। शास्त्रज्ञांच्या मते हा तारा कधी नष्ट होऊ शकतो किंवा कदाचित तो नष्ट झालाही असेल। जर तो 600 वर्षापूर्वी नष्ट झाला असेल तर त्याचा प्रकाश पुढच्या 40 वर्षात पृथ्वीवर येईल आणि अचानक रात्रीच्या वेळी आकाशात एखादा नवीन सूर्य असल्यासारखा प्रचंड उजेड दिसेल। मंडळी, आकाशात दिसणारा अल्फा सेंटोरी नावाचा जो आपल्या सर्वात जवळचा तारा आहे त्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 4 वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो। म्हणजे आज तुम्ही जो तारा पाहत आहात तो आजचा नसून 4 वर्षापूर्वीचा आहे। आकाशात काही तारे तर असे आहेत ते हजारो प्रकाश वर्ष दूर आहे। समजा आपल्यापासून 6,50,00,000 प्रकाश वर्ष दूर असलेल्या एखाद्या ग्रहावर प्रगत एलियन्स राहत असतील आणि त्यांनी खूप शक्तिशाली दुर्बीण लावून आज आपल्या पृथ्वीकडे पाहिलं, तर त्यांना आजची आपली प्रगत पृथ्वी किंवा मानव दिसणारच नाही। त्यांना आज पृथ्वीवर फक्त डायनोसॉर फिरताना दिसतील, कारण डायनोसॉर नष्ट झाल्याचा तो काळ 6,50,00,000 वर्षापूर्वीचा होता आणि पृथ्वीवरून निघालेला तो प्रकाश आज त्या एलियनच्या ग्रहावर पोहोचला असेल। याचा अर्थ आज रात्री दिसणारा एखादा तारा कदाचित शेकडो वर्षापूर्वी नष्ट झाला असेल, फुटला असेल, पण त्याचा प्रकाश अजूनही पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असल्यामुळे तो तारा आपल्याला आज आकाशात सुरक्षित चमकताना दिसतो। थोडक्यात सांगायचं तर आकाशातील ताऱ्यांचा आपण कित्येक वर्षापूर्वीचा रेकॉर्डेड भूतकाळ पाहतोय। खगोलशास्त्रामध्ये या संकल्पनेला अनेकदा घोस्ट स्टार्स म्हणजे ताऱ्यांची भूते म्हटलं जातं। तर मंडळी, विज्ञानाचा हा ताऱ्यांचा रहस्यमय खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो रात्री गच्चीवर बसून ताऱ्यांकडे पाहत बसतो। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।